नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यूट्यूबच्या लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा एक नवीन लेक्चर घेऊन आलोय लक्ष करिअर अकॅडमीमध्ये तुमच्यासाठी. आता तुम्हाला तर माहिती आहे की लक्ष करिअर अकॅडमी म्हणजे यशाची हमी हा प्रकार आहे. आता लक्ष करिअर अकॅडमी ऑनलाईनसाठी एक नवीन बॅच घेऊन आलेली आहे, जी कंबाईन इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. या बॅचमध्ये प्रिलिम, मेन्स, पीडीएफ मध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, मंथली मॅगझिन हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि ही बॅच लवकरात लवकर घेऊ शकता. आजचा जो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपल्यासाठी तो हा आहे की कंबाईनचा पेपर जो येतोय 14 जून रोजी, तो पेपर कसा सोडवायचा. सगळ्यात विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा प्रश्नच हा आहे की आम्ही अभ्यास केलेला आहे, पण पेपर कसा सोडवायचा, पेपर पूर्ण कसा करायचा, हा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो. आणि हा प्रश्न जेव्हा सारखा सारखा आमच्या मनात निर्माण होतो तेव्हा अभ्यास किती पण जरी केला आम्ही तरी सुद्धा तेवढा अटेम्प्ट होत नाही. दुसरा एक प्रश्न काय निर्माण होतोय की मी पेपर तर सोडवतोय, पण पेपर सोडवत असताना महत्वाचा प्रॉब्लेम हा येतो की मी 60 प्रश्न सोडवले, 70 प्रश्न सोडवले, वेळ संपला, आन्सर शीट त्यांनी घेऊन टाकली, पेपर संपलाय, पेपर हॉलच्या बाहेर आलो आणि नंतर बघतोय की ते 30 प्रश्न मला येत होते. आता ही कुठलीच गोष्ट अशी होता कामा नये. कारण आपण देतोय हा अटेम्प्ट, हा आता आपला शेवटचा अटेम्प्ट असला पाहिजे. आपल्याला यावर्षी पोस्ट मिळालीच पाहिजे, आपल्या कष्टांचं चीज झालंच पाहिजे. आणि ती गोष्ट करण्यासाठी वर्षभर कितीही मेहनत केली तरी ही मेहनत या 1 तासामध्ये ऍक्च्युली फळ देणार की नाही देणार हे ठरवणार आहे. आता त्या 1 तासामध्ये आपल्याला काय करायचंय किंवा या 2-3 दिवसात आपल्याला काय करायचंय याची एक स्ट्रॅटेजी बघायची आहे, जेणेकरून आपल्याला एक मॅक्झिमम आउटपुट मिळू शकेल. त्यासाठी आपण हा पेपर कसा सोडवायचा आणि हा पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची हे बघण्यासाठी हे लेक्चर घेतो आहोत. तर हे लेक्चर तुम्ही पूर्ण बघा. तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत ते लेक्चर पोहोचलं की तुम्हाला ऍक्च्युली कळेल की हा एवढा खटाटोप जो चालवलेला आहे तो कशासाठी चालवलेला आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला खरंच काय आउटपुट मिळणार आहे हे तुम्हाला समजून येईल. ओके, तर आता वेळ वाया न घालवता आपण लगेच या लेक्चरला सुरुवात करू. या लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी काही आपल्याला व्हेरिएबल्स लक्षात घ्यावे लागतील. सगळ्यात पहिला व्हेरिएबल काय आहे की पेपर जेव्हा येणार आहे तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये 100 प्रश्न आहे आणि दिलेला वेळ जो आहे तो तुमच्याकडे 60 मिनिटं आहे. आता हे माहिती असताना इथे हे लिहिलेलं आहे की ऍक्च्युअल टाइम. हे बघा, पेपर तुमच्या हातात मिळाल्यानंतर दोन गोष्टी होतात. काही एक्झाम हॉलमध्ये पेपर हा 5 मिनिटं आधी दिला जातो माणुसकीच्या नात्याने विचार करून, आणि काही वेळेस तो जो एक्झामिनर आहे किंवा जो कोणी सुपरवायझर आहे तो आपल्याला एक्झॅक्ट टाइमला तो पेपर देणार आहे. आपल्याला हे धरून चालावं लागेल की आपण त्या वर्गात आहे जिथे आपल्याला एक्झॅक्ट टाइमवरच तो प्रश्न पेपर मिळणार आहे. आता ती प्रश्नपत्रिका तुम्हाला एक्झॅक्ट टाइमला मिळाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सील फोडायचे, पेपर पूर्ण प्रिंट आहे की नाही त्याची खात्री करून घ्यायची, जे आपण नेहमीप्रमाणे करतोय. आता ही केल्यानंतर लक्षात घ्या, तुमचा अजून एका ठिकाणी वेळ जाणार आहे. म्हणजे हा एक्स वेळ गेला, आता अजून एक वाय वेळ जाणार आहे. तो म्हणजे तुमच्याकडे जी शीट येणार आहे या शीटमध्ये तुम्ही मार्क करणार आहे तुमचा क्वेश्चन पेपर नंबर, आन्सर शीट नंबर, तुमची सही करणार आहे, तो येऊन त्याच्यासाठी तुमचं डोकं खाणार आहे. याच्या टोटल गोष्टींमध्ये तुमचे मिनिमम 5 मिनिटं वाया जाणार आहे. आता हे 5 मिनिटं वाया गेल्यानंतर तुमच्याकडे ऍक्च्युअल टाइम जो राहणार आहे तो 55 मिनिटाचा राहणार आहे. बरं, आता काही जण म्हणतील की सर मग आम्ही आमचे जे सुपरवायझर आहे यांच्याशी थोडंसं डोकं लावतो, 5-10 मिनिटं त्यांच्याकडनं पेपर लवकर घेतो. हे पहा, हा मूर्खपणा आहे पूर्णपणे. जेव्हा तुम्ही पेपरच्या आधी एखाद्या व्यक्तीशी डोकं लावता, तो आलाय फक्त सुपरवायझरगिरी करायला. त्याला 1 तास काहीच काम नाहीये. तो बसणार आहे, त्याला पैसे मिळणार आहे, तो घरातलं त्याचं चिकन सोडून आलेला आहे, बायको भाजी घ्यायला जा म्हणत होती, ते तो टाळून आलेला आहे, त्याच्या डोक्यात तो राग पण असू शकतो. त्याच्यासाठी तो तुमच्याशी जास्त डोकं पण लावू शकतो. पण तुम्ही आलेले पेपर सोडवण्यासाठी, अशा वेळी जर तुम्ही त्याच्याशी वाद घालाल तर याच्यामुळे तुमची मानसिकता, तुमचं पेपर देण्याची स्ट्रॅटेजी हे सगळं खराब होण्याची शक्यता आहे. सो त्या 2-4 मिनिटासाठी तेवढे वाद घालूच नका. पेपर कसा सोडवता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. आता हे जे 55 मिनिटं आपल्याला मिळत आहेत, म्हणजे जर मी हिशोब केला तर एका क्वेश्चनसाठी मला ऍक्च्युअली किती वेळ मिळतोय, तर हार्डली 50 सेकंद. हे 50 सेकंदामध्ये मला तो प्रश्न वाचायचा आहे, त्याचे ऑप्शन्स वाचायचे, त्याचा निर्णय घ्यायचा आहे, सोडवायचा आहे, नंतर रिव्ह्यू करायचा आहे, सोडून द्यायचा आहे. बरं, सोडवला तर मला लगेच क्वेश्चन पेपरवर जाऊन त्याला काळं करायचं आहे, म्हणजे तो उत्तर मार्क करायचे. एवढं सगळं घडलं पाहिजे, हे ह्या 50 सेकंदात घडणार आहे. पण हे 50 सेकंदात करण्यासाठी एक हर्डल आहे आपल्याकडे. तो हर्डल आहे मॅथ्स आणि रिझनिंग. तुम्ही जेव्हा हे करताय तेव्हा तुम्हाला, जर तुम्ही सर्व क्वेश्चन्सला इक्वल टाइम देण्याचा विचार केला तर मग मॅथ्स आणि रिझनिंगच्या क्वेश्चनला सुद्धा तुम्हाला 50 सेकंद द्यायचे.
जे की प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे जेवढी मेहनत आपण केलेली आहे. कारण हे पहा, आपल्याला जर मॅथ्स आणि रिझनिंग एवढं आलं असतं तर मग आपण IIT ला गेलो असतो ना. आपण इथं कशाला आलो असतो? इथे आपण कमी पडतोय, इथे वेळ लागणार आहे कारण तेवढी प्रॅक्टिकली नसते झालेली आपली प्रॅक्टिस. मग आता इथे आपल्याला वेळ जास्त लागणार आहे, तर मग आपण काय केलं पाहिजे? तर इथे थोडासा वेळ जास्त जर दिला तर साहजिकच GS चे प्रश्न जिथे मला 50 सेकंद लागणार होते, तिथे माझा वेळ कमी होणार आहे. म्हणजे मला तिथे किती वेळ मिळणार आहे? ॲव्हरेजली 30 ते 40 सेकंदाच्या मध्ये वेळ मिळणार आहे. आता ह्या 30 ते 40 सेकंदामध्ये मला सगळा विचार करायचा आहे आणि उत्तर द्यायचंय. आता त्याच्यासाठी आपण थोडंसं पुढे जाऊयात, म्हणजे तुम्हाला हे गणित जे मी म्हणतोय ते काय आहे आणि कसं आहे हे कळायला सुरुवात होईल. आता जेव्हा मी पुढे विचार करतोय, हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल असं मी धरतो. आता की पेपर सोडवताना कोणता विषय पहिला घ्यावा? जनरली मुलांमध्ये एक कन्फ्युजन आहे की पहिला ऑप्शन आहे की मी मॅथ्स आणि रिझनिंग पहिले सोडवतो. जेणेकरून त्याचे जे 20 क्वेश्चन आहेत ते 20 क्वेश्चन माझे सगळेच्या सगळे बरोबर येतील आणि ते जर बरोबर आले तर ऑब्व्हियसली मला एक प्रकारची हेड स्टार्ट मिळेल. मी खूप पुढे निघून जाईल पटकन आणि मग जो काही 55-60चा स्कोर करायचा त्याच्यामध्ये मला फक्त GS चे 30-35 क्वेश्चन बरोबर आणायचे. ते बरोबर आणले की मी पुढे निघून गेलो. हे बघा, मॅथ्स आणि रिझनिंग जेव्हा सोडवताय ही गोष्ट तुमची एकदम करेक्ट आहे की मॅथ्स आणि रिझनिंगचे सगळे क्वेश्चन बरोबर येणार आहेत. जर मला सगळं येत असेल तर त्याचा आन्सर माझं फिक्स निघणार आहे. ऑप्शन मध्ये ते असणार आहे, म्हणजे मला त्याचे पूर्ण मार्क मिळणार आहे. त्याच्यात काहीच दुमत नाहीये. पण सगळ्यात विचार करण्यासाठी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे टाइम. जर हे करत असताना तुम्ही घड्याळावर अत्यंत न्यायिक दृष्ट्या लक्ष ठेवलं नाही, कठोरपणे लक्ष ठेवलं नाही, तर हीच गोष्ट तुम्हाला घेऊन डुबणार आहे. त्यामुळे जे लोक मॅथ्स आणि रिझनिंग पहिले सोडवणार असतील त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे मॅक्झिमम टाइम आहे 20 ते 22 मिनिटं. तुम्ही ह्या सेक्शनसाठी 20 ते 22 मिनिटाच्या वरती जेवढाही वेळ द्याल तो तुमच्यासाठी घातक ठरायला लागेल. त्यामुळे कृपया 20-22 मिनिटाच्या वरती या सेक्शनला वेळ देऊ नका. किंवा बेटर स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही असं करू शकता की या सेक्शनला वेळ देताना सुरुवातीला तुम्ही एक 18 मिनिटाचा वेळ द्या, 4 मिनिटं राखून ठेवा, जेणेकरून सेकंड राऊंडला जर याची वेळ आली तर ह्या 4 मिनिटामध्ये आपण डिसिजन घेऊ शकतो की GS चा मला येणारा सेक्शन जर सगळ्यात शेवटी असेल किंवा तो मागे राहिलेला असेल तर एक तर मी त्याला वेळ देईल, किंवा जर मला त्याला द्यायचा नसेल वेळ तर मी तो वेळ कशाला देईल? मॅथ्स आणि रिझनिंगला देईल. तर साहजिकच याच्यामुळे काय होईल, तुम्हाला जास्त स्कोर करता येईल, तुम्हाला जास्त आउटपुट भेटेल. अन्यथा मॅथ्स आणि रिझनिंगच्या या 20 क्वेश्चनसाठी जर मी 30 किंवा 35 मिनिटं यूज करून टाकले, रिझल्ट तिथंच लागून गेला. दादा तू पुढे पेपरच देऊ नको. काहीच उपयोग नाही पुढे पेपर देऊन, कारण तुझा रिझल्ट लागलेला आहे. तू उरलेल्या त्या 25 ते 30 मिनिटांमध्ये उरलेले 80 प्रश्न कसे सोडवणार आहे? इलॉजिकल गणित आहे. आता आता गणितच संपलेलं आहे. पुढच्या अटेम्प्टची तयारी करा, मानसिक तयारी गरजेची आहे, दुसरं काहीच गरजेचं नाही. सो मॅथ्स आणि रिझनिंग पहिले घेणं हे थोडंसं घातक असू शकतं. मात्र ज्यांचं मॅथ्स आणि रिझनिंग चांगलं आहे आणि स्पीड चांगलं आहे त्यांनी हे करायला हरकत नाही. आता जी दुसरी स्ट्रॅटेजी मी फॉलो करायला म्हणेल ती असेल की सेकंड म्हणजे तुम्ही तुमचा फेवरेट सब्जेक्ट घ्या पहिल्यांदा. फेवरेट सब्जेक्ट तो सब्जेक्ट असतो ज्याचा आपला अभ्यास चांगला झालेला आहे. टेस्ट सिरीज जेव्हा आपण देत होतो तेव्हा आपले त्याच्यात जवळपास 85 ते 90% क्वेश्चन बरोबर येत होते. त्याचे आपण व्यवस्थित बुक्स वाचलेले आहेत, त्यांना रिवाईज केलेले आहेत, रिवाईज व्यवस्थित झाले की नाही बघायला PYQ सोडवलेले आहेत, PYQ ना सुद्धा दोनदा बघितलेले आहे, त्याच्यानंतर परत एक रिव्हिजन केलेली आहे. असा माझा तो पिटपॅट तयार झालेला सब्जेक्ट आहे. आता जेव्हा मी या सब्जेक्टकडे जातोय बघा, पेपर सुरू झाल्यानंतर सुरुवातीला करंट असणार आहे. त्याच्यानंतर कदाचित आता समजा मला जर माझा फेवरेट सब्जेक्ट सायन्स आहे, तो कदाचित डायरेक्ट असं असू शकतो की 50वा प्रश्न पहिला प्रश्न आहे, सायन्सचा पहिला प्रश्न हा 50वा प्रश्न आहे. तो ऑब्व्हियसली मी पटपट पटपट तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे. की बाबा मी पहिलं वाचलं, पहिलं हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, 10 प्रश्न सोडून दिले, परत वाचून पहिले हिस्ट्रीचा आहे, 15वा प्रश्न वाचला, हिस्ट्रीचा नाहीये, जॉग्राफी सुरू झालं, लगेच जॉग्राफीचे 15 क्वेश्चन सोडून दिले, लगेच सायन्सकडे गेलो. आता इथे जेव्हा मी बघतोय की 51 नंबरचा क्वेश्चन सायन्सचा क्वेश्चन आहे, इथून मी वाचायला सुरुवात करेन. आता ही अशी जम्पिंग का केली? कारण फेवरेट सब्जेक्ट तुम्हाला एक गोष्ट देणार आहे, ती म्हणजे कॉन्फिडन्स. हा कॉन्फिडन्स फार गरजेचा आहे. माझं करंट कच्चं आहे आणि मी त्याने सुरुवात केली तर कॉन्फिडन्स आधीच ढासळून जाईल. मग ढासळलेल्या कॉन्फिडन्समध्ये स्पीड येणार नाही, स्पीड आलं नाही तर पेपर अर्धवट राहील. त्यामुळे पहिले कॉन्फिडन्स क्रिएट करा, मग कॉन्फिडन्स क्रिएट केल्यानंतर पुढे जा. जो फेवरेट सब्जेक्ट आहे तो कसा ठरणार आहे तो आत्ता ठरवा ना, तुमच्याकडे 4-5 दिवसाचा वेळ आहे. तुमची लिस्ट बनवून घ्या की 1 to 7 जे सब्जेक्ट्स आहेत ते 1 to 7 सब्जेक्ट्स मध्ये माझा सगळ्यात फेवरेट कोणता आहे, सगळ्यात लिस्ट फेवरेट कोणता आहे, ही लिस्ट बनवून घ्या. लिस्ट बनली म्हणजे तुमच्याकडे रेडी आहे. आता हे सोडवत असताना हे बघा, फेवरेट सब्जेक्ट आहे, एवढी चांगली तयारी केली आहे तरी हे शक्य आहे
की 100% क्वेश्चन पैकी मला तिथले 80% क्वेश्चन येतील. मग अशा वेळेस जे क्वेश्चन येत नाहीये, की जसं की समजा क्लासिफिकेशनचा एखादा आहे, त्यांनी क्लासिफिकेशनचा एखादा एकदम ऑड एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला आठवतच नाहीये ते एक्झाम्पल तुम्ही कधी वाचलेलं आहे. बरं, लॉजिक लावायला गेलो तर ते आर्थोपोडात आहे का सिलेंटेराटात आहे, मला ते पण समजत नाही त्याचं नाव वाचून. मग अशा वेळेस लगेच स्किप करा, पुढे जा. का पुढे जा? कारण वेळ वाया घालवला तर पुढचे प्रश्न अडकून राहतील. त्यामुळे वेळ वाया नका घालवू. पटापट निर्णय घ्या. वाचलं, उत्तर येतंय, टिक करा, पुढे निघा. वाचलं, उत्तर येतंय, टिक करा, पुढे निघा. याचा तुम्हाला आउटपुट जास्त मिळेल. मग फेवरेट सब्जेक्टनुसार सोडवत चला. हा 7वा सब्जेक्ट तुमचा जो असणार आहे तो लिस्ट फेवरेट सब्जेक्ट आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही करंट अफेअर्स पण ठेवू शकता. आता हे करत असताना अजून एक गोष्ट करू शकता, की एक ॲव्हरेजली 25 एक मिनिटं झाल्यानंतर थोडा ब्रेक घ्या आणि मॅथ्स रिझनिंग पहिले सोडून घ्या. आता मॅथ्स रिझनिंगचा मी पहिले सोडून घेतलं ना, तर त्यातले जे 20 एक क्वेश्चन्स आहेत, त्या 20 मधले मला 12-15 क्वेश्चन कसे पण येतील. हे जे 12-15 मिनिटं मी यूज करून घेतले. आता 25 आणि 10 झाले 35 मिनिटं, अजून 3 मिनिटं एक्स्ट्रा घ्या, 38 मिनिटं. स्टिल तुमच्याकडे जवळपास 20 ते 22 मिनिटं बाकी आहेत. आता या 20 ते 22 मिनिटात तुम्ही परत जीएस कडे येऊ शकता. ही स्ट्रॅटेजी विनिंग स्ट्रॅटेजी असू शकते. शेवटच्या मिनिटापर्यंत मॅथ्स अडकवणं हे पण रिस्की राहील. मग अशा वेळेस आहे ना, तुमचे 2 ते 3 फेवरेट सब्जेक्ट झाल्यानंतर तुम्ही कशाकडे जाल? मॅथ्स रिझनिंगकडे जाल. आता मॅथ्स रिझनिंग सोडून घेतलं, जेवढं येतंय तेवढं थांबून द्या. आता परत जीएस कडे या आणि आता उरलेले जे टॉपिक्स आहे ते सोडवायला सुरुवात करा. आता आता हे जे सब्जेक्ट आहेत, जे आता लिस्ट फेवरेट आहे, म्हणजे जे तुमच्याकडे नंबर 5, नंबर 6 आणि नंबर 7 वर असतील. हे पहा, त्याच्याबद्दल जेव्हा सोडवाल ना, तेव्हा काय कराल? त्या प्रश्नाबद्दल तुम्ही वाचलंय का याचा निर्णय पहिले घ्यायला शिका. आता जसं समजा की माझा भूगोल सगळ्यात नावडता विषय आणि मी महाराष्ट्र भूगोल वाचलेलं पण नाहीये. मग जेव्हा ते विचारतायत की महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा कोणता, भाई तुक्का मारणं, विचार करणं, अंदाज घेत बसणं, हे लॉजिकल आहे का नाही, हे फॅक्च्युअल डाटा आहे, इमिजिएटली बाहेर निघा. नका सोडवतो प्रश्न, पुढे जा. हा, जिथे काही तुम्हाला लॉजिक लागत असेल तिथे तुम्ही लॉजिक लावा, त्यात काही वाद नाही. पण लॉजिक हे लॉजिक सारखं असावं, ते इलॉजिकल लॉजिक नसावं. याच्याकडे थोडीशी काळजी घ्या. जनरली जसं की सांगितलं जातं की जिथे की ऑल ऑफ द अबव आलंय किंवा नन ऑफ द अबव आलंय, ते आन्सर असू शकतं. हे पहा, आयोग आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. आयोगाने मागच्याच वर्षी तुम्हाला धक्का दिलेला आहे. मागच्या वर्षी काय केलं? पीवायक्यू पेपर मध्ये आले नाही. सगळे लोक करत होते पीवायक्यू पीवायक्यू पीवायक्यू. आयोगाने विचारलं क्यू पढे पीवायक्यू. झाला ना गेम. सिंपल आहे. मग आता ऑप्शन्स मध्ये गेम नाही करणार का? राज्यसेवेच्या पेपरमध्ये पण तेच दाखवून दिलं की पीवायक्यू आर नॉट युजफुल. स्ट्रॅटेजी बदला आता. आता त्यांनी एकच सांगितलेले, ज्याचा अभ्यास व्यवस्थित, ज्याने व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, ज्याने रिव्हिजन केलेली आहे, तोच पोरगा पास होणार. क्लिअर मेसेज आयोगाने 3 पेपरमध्ये दिलाय. मागच्या वर्षीचा राज्यसेवा, मागच्या वर्षीचा कंबाईनचा पेपर, या वर्षीचा राज्यसेवेचा पेपर. अजून किती वाट बघणार आहे तुम्ही? त्याच्यामुळे याच्यातनं बाहेर निघा आणि सगळ्यात पहिल्यांदा असे काही इलॉजिकल लॉजिक लावू नका. हा, हिस्ट्रीमध्ये तुम्ही काळाच्या संदर्भामध्ये लॉजिक लावू शकता. ते लॉजिक लागतो सुद्धा. त्यामुळे प्रॉपर लॉजिकने जा. जसं की समजा एक क्वेश्चन होतं बघा, की सामान्य विधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो. दुसरा ऑप्शन दिलेला होता की धन विधेयक फक्त खाजगी सदस्य मांडू शकतो किंवा खाजगी सदस्य देखील मांडू शकतो. हे बघा, सिंपल लॉजिकचा भाग आहे याच्यामध्ये. पैशाच्या संबंधित गोष्ट आहे आणि बाहेरचा व्यक्ती येऊन आमच्या घरात सांगेल की आम्ही कशाला खर्च करायचा, हे पॉसिबल आहे का? खाजगी सदस्य म्हणजे कोण असणार आहे? जो मंत्री नाही, जो मेजरली जर विचार केला तर सत्तारूढ पक्षाचा सदस्य नाही, असा जो माणूस आहे, म्हणजे जो अपोजिशनचा माणूस आहे, तो तुम्हाला येऊन धनविधेयकाबद्दल सांगेल का? नाही सांगणार. हे लॉजिकचा भाग झाला. मग आता अशा वेळेस मी लॉजिकमध्ये काय विचार करतोय की हे लॉजिक चुकीचं आहे, म्हणून साहजिकच धन विधेयक खाजगी सदस्य देखील मांडू शकतो. हे विधान माझ्यासाठी चुकीचं आहे. सामान्य विधेयक काय? कॉमन विधेयक आहे. कोणी पण येऊन मला सल्ला देऊ शकतं की बघ, एमपीसीचा अभ्यास करतोय ना, तू एक काम कर, मग तू त्याच्यासाठी ना बाळासाहेब शिंदे वाच, तू त्याच्यासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक वाच, तू त्याच्यासाठी ना रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाच. हे काय झालं? सामान्य विधेयक झालं. हे मला कोणी पण सांगू शकतं. साहजिकच झालं ना, लॉजिक लागलं ना. अशा पद्धतीचं जर लॉजिक असेल तर त्याला लॉजिक म्हणता येईल. ज्याला काही लॉजिकच नाहीये त्याला लॉजिक म्हणण्यात काहीच अर्थ नाहीये. आकडे जेव्हा दिले जातात तेव्हा सुद्धा असं कोणतंही इलॉजिकल लॉजिक लावू नका. आकडे येऊन जाईल ना, तर असं काही करायचं नाही. दुसरी गोष्ट, प्रश्नांची काठिण्य पातळी. हे बघा, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर म्हणजे प्रश्न किंवा त्याला बेसिकली म्हणतील पेपर कठीण आहे की नाही, हे तुम्हाला इमिजिएटली कळून जाईल. आता पेपर कठीण जर असेल तर साहजिकच काय,
दोन गोष्टी, एक आपला अटेम्प्ट कमी असला पाहिजे आणि आपण तुक्के नाही मारले पाहिजे. आपण एकदम सांभाळून खेळलं पाहिजे. का? कारण मेरिट कमी येणार आहे. बघा मागच्या वर्षीच्या जूनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की BYQ सोडून द्या. हे मी तुम्हाला परत कधी सांगितलं, जेव्हा कंबाईन ग्रुप बीच्या पेपर अनालिसिसचा व्हिडिओ आपण टाकला तेव्हा, की बाबांनो बघा काय खरं ठरलेलं आहे. तसंच मी तुम्हाला आता सांगतोय, पेपरची काठिण्य पातळी थोडीशी असणार आहे. पेपर सोपा नसेल, पेपर इव्हन मीडियम पण नसेल, पेपर मीडियम कडून हार्ड कडे जाणार असणार आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीचा पेपर दिसला, ही गोष्ट कोणाबद्दल आहे? ज्यांनी अभ्यास केलेला आहे. बाबांनो, ज्यांनी अभ्यास केलेला नाही, ज्यांना दिसतंय की मी पूर्ण पेपर पटापटा पटापटा वाचला आणि माझे 20 एकच प्रश्न झाले, दादा तू AK-47 घे, धुवाधार गोळीबार कर. कारण 26-27 ला असा बी पास होणार नाही. तू 100 मारून दे, कदाचित त्याच्याने तरी नशिबाने तू पास होऊन जाशील. तू एवढंच करू शकतो. तुझ्याकडनं दुसरी काहीच अपेक्षा आयोगाला सुद्धा नाही. आमचा तर विषयच वेगळा आहे. त्याच्यामुळे जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला असेल आणि तुम्हाला जाणवतंय की प्रश्नांची काठिण्य पातळी ही मीडियम कडून हार्ड कडे जाणारी आहे, हाताला लगाम घाला, थोडासा कमी अटेम्प्ट करा, चुका कमी होतील याच्याकडे लक्ष द्या. त्याच्याने तुमचा स्कोर वाढणार आहे. नुसता अटेम्प्ट करून स्कोर वाढत नाही. ही जी भावना मनात निर्माण होते ना की मला 80 अटेम्प्ट करावंच लागेल, 90 अटेम्प्ट करावंच लागेल, हा विचार येतो कुठून? पेपर बघायच्या आधी प्रिज्युडाईज कसा ठेवू शकता तुम्ही? तर प्रश्नांची काठिण्य पातळी ओळखायची आपल्याला आणि प्रश्नांची काठिण्य पातळी ओळखल्यानंतरच तुमच्या अटेम्प्टचं डिसिजन घ्या. उगाचच कोणत्याही इलॉजिकल डिसिजन तुम्ही इथे घेऊ नका, अशी माझी रिक्वेस्ट असेल तुम्हाला. आता जे मी तुम्हाला सांगत होतो बघा, किमान अटेम्प्ट किती करावा? हा एक प्रश्न पेपरला जाताना पोरांच्या मनामध्ये येतो. सर मी किमान अटेम्प्ट किती करावा? सर कसं सांगतील किमान अटेम्प्ट किती करावा? राजा एक लक्षात घे, पेपर बघ. पेपर बघितल्यानंतर जर काठिण्य पातळी पेपरची जास्त असणार आहे, जर पेपरची काठिण्य पातळी जास्त असेल तर तुमचं मेरिट लागणार आहे 50 ते 52च्या दरम्यान. आता 50 ते 52च्या दरम्यान मेरिट लागणार आहे म्हणजे काय? आपले 10-12 चुकतात. म्हणजे जर 10-12 चुकत असतील तर तुम्हाला ऑब्व्हियसली किती मार्क करावं लागेल? तर तुमचा 70 पर्यंतचा जो अटेम्प्ट आहे हा एक चांगला अटेम्प्ट असू शकतो. पेपर मीडियम आहे. पेपर मीडियम जर असेल तर तुमचा जो कट ऑफ लागणार आहे तो 52 ते 54च्या दरम्यान लागेल. अशा वेळेस 75च्या आसपास तुम्हाला अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. तर ही सेकंड सिच्युएशन झाली. पेपर सोपा आहे. आता पेपर जर सोपा असेल, जे काही शक्य नाही बा, म्हणून मी डायरेक्ट लाल याच्यातच लिहितो, जे शक्य नाहीये. पेपर जर सोपा आहे, तुमचं मेरिट जवळपास 60 ते 62च्या दरम्यान जाणार आहे. अशा वेळेस तुमचा अटेम्प्ट 92 ते 96च्या दरम्यान असला पाहिजे. तरच हा स्कोर क्रिएट होऊ शकतो. ही कंडिशन या वेळेस होण्याची शक्यता सर्वात कमी आहे. या 2 कंडिशन मध्येच काहीतरी राहील. त्यातही तुम्ही या कंडिशनला जास्त फेवर करा. तुम्हाला पेपर येईल तेव्हा दिसेल. त्याच्यामुळे किती अटेम्प्ट करायचा हा जो प्रश्न निर्माण होणार आहे, हा कशावर निर्माण होणार आहे? हा क्वेश्चन एकाच गोष्टीवर निर्माण होणार आहे, ती म्हणजे पेपरची काठिण्य पातळी. पोरं किती पण बसू द्या, त्याच्याने फरक पडत नाही. कितीही कोणी बसू द्या, राज्यसेवेचे जुने पोरं बसू द्या किंवा नवीन पोरं बसू द्या, IITचे पोरं येऊन बसू द्या, प्रत्येक गोष्टीला ह्युमन कॅपॅबिलिटीज असतात, ह्युमन बाउंड्रीज असतात. त्या बाउंड्रीज सगळे काही तोडू शकत नाही असं असतं. तर जे पोरं बिचारे 3-3, 4-4 वर्षापासून करतात, त्या पोरांचा स्कोर नेहमीच 70 किंवा 75 किंवा 90च्या वर राहिला असता. हे नाही होत. त्याला ह्युमन कॅपॅबिलिटीज आहेत, ह्युमन बाउंड्रीज आहेत. त्यामुळे पेपरची काठिण्य पातळीनुसारच ठरणार आहे अटेम्प्ट किती करायचा. पण त्यातही जर माझं प्रिडिक्शन म्हटलं तर तुम्हाला ही एक सेफ रेंज असणार आहे. तुम्ही या सेफ रेंजपेक्षा +-2 और +-3 करा, मोर दॅन इनफ आहे. बरोबर आहे. आता आपण आधीच बघितलंय की मॅथ्स रिझनिंग आधी सोडवावं की GS आधी सोडवावं. तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, हे वेळेवर ठरेल. वेळ म्हणजे काय? तुमच्या हातात जे घड्याळ असणार आहे, घड्याळ घेऊन जा. उगाचच असं करू नका की घड्याळ भाड्याने मागायचं किंवा समोरच्याला त्रास द्यायचा, त्याला विचारायचं किती वेळ झाला, किती वेळ झाला. त्यात तू त्याला तर नुसता डिस्टर्ब करत नाहीच आहे भाऊ, तू स्वतः बी डिस्टर्ब आहे. असं करायचं नाही. तर मग पहिले काय करायचं, आपल्याला GS मधले आपले फेवरेट सब्जेक्ट सोडवायचे. हे फेवरेट सब्जेक्ट सोडवल्यानंतर एक 2 ते 3 सब्जेक्ट झाल्यानंतर आपण मॅथ्स रिझनिंग कडे वळणार आहे. तिथे आपल्याला येणारे आपण 12 ते 15 प्रश्न पटकन सोडवून घेणार आहे. परत आपण GS कडे वळणार आणि मग आपल्याकडे जर वेळ राहिला तर आपण सेकंड राऊंड मारणार आहे. आता काहींचं म्हणणं आहे की सर इथं 60 सोडून राहिले तुम्ही सेकंड राऊंडच्या बाता करून राहिले, कसं शक्य आहे? तुम्ही तरी स्वतः केलंय का? मी केलंय म्हणूनच सांगतो. हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले हा विचार करायचा आहे, रीडिंग स्पीड पेक्षा सुद्धा आहे ना, तुम्हाला अनालिसिस स्पीड लागेल. बुद्धीचा भाग आहे. इगो बाजूला ठेवायचा. इगो काय बाजूला ठेवायचा? सगळ्यात पहिली गोष्ट काय? प्रश्न ज्युडिशियसली न्यायिक दृष्ट्या मला येतोय की नाही येते, हा टॉपिक मी वाचून आलेलो होतो की नव्हतो आलो?
जर मी वाचून आलेलो आहे, जसं की बघा तुम्हाला 2 वर्षापूर्वी एक येल्लो फीवर नावाचा प्रकार विचारला होता, जो आफ्रिकेमध्ये जनरली सापडतो. आता येल्लो फीवर मी स्वतः प्रामाणिकपणे वाचूनच आलेलो नव्हतो. मग आता मी जर येल्लो फीवर वाचून नाही आलोय, तर मी येल्लो फीवरचा प्रश्न सोडवेल का? नाही सोडणार. जसं मी येल्लो फीवर वाचलो, मी क्वेश्चनच सोडून दिला. आता क्वेश्चन सोडल्यामुळे काय झालं, हा कुठं आढळतो, काय आढळतो, माशामुळे होतो का, म्हणजे माशांमुळे होतो, हाऊस फ्लाईजमुळे होतो का, डासांमुळे होतो का, काय कीटाणूंमुळे होतो का, पाण्यामुळे होतो का, हवेमुळे होतो, मला काय घेणं देणं आहे. माझा जो तो वेळ आहे 20-30 सेकंदाचा, तो वाचला आणि मी लगेच तो पुढच्या क्वेश्चनवर इम्प्लिमेंट केला. ऑब्व्हियसली काय झालं, जरी माझा सायन्स फेवरेट सब्जेक्ट आहे, तरी येलो फीवर मी वाचलेला नाहीये, ती माझी स्ट्रेंथ नाहीये, मी तो प्रिपेअर पण नाही केला, मी तो सोडवला पण नाही. जर असं केलं तर तुम्हाला न येणारे क्वेश्चन तुम्ही पटापट पुढे जाल. दुसरा एक कॅटेगरी असते. काय कॅटेगरी असते? की 1, 2, 3 आणि 4 असे 4 वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आता या 4 ऑप्शन्स मध्ये ना मला कळतंय हा. हे बघा मला कळतंय. काय कळतंय? हे एक बी आन्सर नाहीये, 4 बी आन्सर नाही. पण माझं 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन आहे ना, या दोघांखाली अंडरलाईन करून टाका. का बरं? लगेच निर्णय घेऊ नका. पहिले पुढे जा. पटापट पटापट पुढचा पेपर बघून घ्या, नंतर या. किंवा जर समजा ज्याला सोडवायचाच आहे, त्याने आपल्या सबकॉन्शियस माइंडवर थोडा भरोसा ठेवा. सबकॉन्शियस माइंड जो आहे तो तुम्हाला बऱ्याच वेळेस करेक्ट आन्सर देतो, पण आपण काय करतो, सेल्फ डाऊट मध्ये जातो. आपण विचार करतो की काय हात करतो, मला कसं काय एवढं लवकर आलं, आणि या भावनेच्या भरामध्ये आपण त्याला ओव्हर थिंकिंग कडे नेतो, आणि ओव्हर थिंकिंग कडे गेल्यानंतर आपण हा प्रश्न चुकवून बसतो. त्याच्यामुळे बघा तुम्ही तुमच्याबरोबर पण झालं असेल, ज्यांनी अटेम्प्ट दिले त्यांच्याबरोबर झालं असेल, ज्यांनी टेस्ट सिरीज दिली असेल, तुम्हाला ही गोष्ट झाली असेल की मला वाटत होतं असे 15-20 क्वेश्चन होते ज्याच्यामध्ये मला असं 2 मध्ये कन्फ्युजन होतं. या 2 मध्ये कन्फ्युजन असताना जे मला पहिलं वाटत होतं ते आन्सर करेक्ट आहे, पण मी थोडासा विचार केला, थोडं लॉजिक लावलं आणि दुसराच आन्सर मार्क केलं, माझं चुकलं. आणि असे माझ्या पेपरमध्ये 20 ते 24 प्रश्न होते. जर असं घडत असेल तर काय, तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करताय. हे प्रकार करू नका. तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर भरोसा ठेवा. यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा जे वाटलेलं आहे, समजा मला वाटलं 2 पहिल्यांदा वाटलं, तर तेच टिक करा. 90% तुमचं उत्तर बरोबर आहे. 10%ला थोडंसं प्लस मायनस होत असते, बट 90% तुमचं उत्तर बरोबर आहे. आणि असंच करा, हे माझं जेन्युइन म्हणणं आहे तुम्हाला. बाकी तुम्ही हुशार आहात, तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्ही याचा अनुभव पण घेतलेला आहे. मी फक्त तुम्हाला ती गोष्ट लक्षात आणून देतोय, बाकी काहीच महत्वाचं नाहीये. तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलेलं असेल. आपण थोडंसं पुढे जाऊ. पुढे जाताना ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ना, ही गोष्ट खतरनाक आहे. मार्किंग करणार ना काळजी. हे पहा, तुम्हाला 4 गोल दिलेले अशी अनुगाने, बरोबर आहे की नाही? 4 गोल दिल्यानंतर आहे ना, पहिली गोष्ट समजा हा क्वेश्चन नंबर 45 आहे, बरोबर आहे. आता तुम्ही जर क्वेश्चन नंबर 45 सोडवत असाल, तर व्यवस्थित दोनदा बघा की हा क्वेश्चन नंबर 45 आहे का. कारण असं होऊ शकतं की 43-44 मी सोडवलेलं नाही, 43-44 मी सोडवलेलं नाही, आणि मी डायरेक्ट 44-45 कडे आलेलो आहे. तर अशा वेळेस काय होतं की चुकून 45च्या ऐवजी 44 वर मार्क करून दिलं, किंवा 45च्या ऐवजी 46 वर मार्क करून दिलं. अशा चुका होता कामा नये. दुसऱ्यांदा जेव्हा आपण मार्क कराल, मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला गोल पूर्ण मार्क करायचा आहे. बरं, मार्क करताना कुठलेही दुसऱ्या गोलला टच होणार नाही याची काळजी घ्या. कधी कधी असं होतं की आपण गणगणमध्ये राहतो, घाईमध्ये राहतो, आणि आपल्याकडनं ना दुसऱ्या एखाद्या गोलावर असं टिक होऊन जातं. आता गोलावर टिक झालं ना, हा प्रश्न चुकीचा मानला जाईल का, कारण हे डबल मार्किंग आहे. आयोग याला खूप सिरियसली घेतो. तुम्हाला जरी नसेल वाटत तरी, तुम्हाला वाटलं तर पेपरच्या मागे दिलेल्या सूचना वाचा एकदा, तुम्हाला लक्षात येईल की आयोग या गोष्टीला किती सिरियसली घेतो. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली हे करू नका. जे पण तुमचा आन्सर असेल त्याला असं परफेक्टली मार्क करा. असं परफेक्टली मार्क कराल तर आपला मार्क आपल्याच मार्कांमध्ये मोजला जाईल. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे मार्किंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अन्यथा तलवार पण घेऊन गेलो, सगळं घेऊन गेलो, आणि तलवार खिशे म्हणजे म्यानात टाकायच्या ऐवजी स्वतःच्याच खिशात टाकली, मांडीला वार करून घेतला, असा प्रकार व्हायचा तो. तर असं काही करायचं नाहीये आपल्याला. दुसरी गोष्ट आहे, कट ऑफ किती लागेल. आज कशाला विचार करताय, पेपर कुठे झालाय, आज ते टेन्शन घेऊच नका. आज एकच टेन्शन घ्यायचंय आपल्याला की मी माझे 100% देणार आहे, किंवा ज्यांना डाऊट असेल त्यांनी 200% द्या बाबांनो. मी माझे 200% देणार आहे. काय कट ऑफ लागेल तो काही पण लागू दे, पण मी पास होणार आहे. जर तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे आणि तुम्ही खरोखर तुमचे 200% किंवा तुमचे 100% दिलेले, तर कट ऑफचा विचार करणं हा वेडेपणा आहे. कट ऑफ किती पण लागू द्या, कारण कट ऑफ ठरवणारी मेजर घटना जी असते ती तुमचा क्वेश्चन पेपर असते. क्वेश्चन पेपर तुम्ही आज बघितलाच नाहीये, मग तुम्ही असा पूर्वग्रह करून कसं जाणार आहे की बाबा कट ऑफ यावेळेस आहे ना 55 लागणार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हे? तुम्ही कुठल्या तरी युट्यूबच्या लेक्चरवर पाहून घेतलं.
तिथे तुम्हाला काहीतरी भंपकपणे सांगून दिलं की 55 लागणार आहे. आता त्या 55च्या नादामध्ये तुम्ही सोडवता की ती जवळपास 80च्या आसपास अटेम्प्ट करताय आणि मग जर जास्त चुकली म्हणजे बघा तुम्ही 80च्या जवळपास अटेम्प्ट केला, 80च्या जवळपास अटेम्प्ट केला आणि धरून घ्या की तुमचे एक ॲव्हरेजली पकडून घ्या 28 चुकले, आपल्याला हिशोबाला सोपं पडेल. आता या नादामध्ये 28 चुकले, 28 चुकले म्हणजे तुमचे बरोबर किती आले फक्त हार्डली 52 बरोबर आलेले. आता 28 चुकले म्हणजे 52 मधनं 7 मार्क गेले, काय राहिलं ते खाली 45. काय आउटपुट झालं याच्याने? किंवा चला 20 चुकले असं मी धरलं, 60 बरोबर आले, तर कुठेतरी मी बॉर्डरवर की 60-4 म्हणजे मला 56 पडले. आता माझा बॉर्डरवर सेफ स्कोर आहे. का बरं? ओव्हर अटेम्प्ट. हे जे वरचे 10 अटेम्प्ट केले त्याचा हा प्रताप आहे. जर मी 70च अटेम्प्ट केले असते, माझे जवळपास त्याच्यामध्ये 58 ते 60 बरोबर आले असते समजा, आणि 58 ते 60 म्हणजे किती चुकले? 10 ते 12 चुकले असते. आता 12 चुकले म्हणजे किती? 3 मार्क गेले फक्त. माझा 55 स्कोर एकदम सेफ झाला. म्हणजे काय ना, इथे आपण स्कोर वाचवण्याचं काम केलं. इथे आपण जे बरोबर आलेले ते कष्टाने बरोबर आलेले क्वेश्चन्स आहेत ते त्यांना निगेटिव्ह मार्किंग मध्ये घालून बसलो आणि आपला स्कोर एवढा कमी केला. अशी घटना घडतं कामा नये. त्याच्यामुळे कृपया कट ऑफ किती लागेल याच्यासाठी पेपर होऊन जाऊ द्या. आता त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. ही माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आहे. कारण या बघा, मी जे तुम्हाला सांगतो ते वेगळं नाही सांगत आहे खूप काही. हे तुम्ही अनुभवलेलं आहे गेल्या 2-3 अटेम्प्ट मध्ये. फक्त काय प्रॉब्लेम झाला ना, तुम्ही त्याला मान्य करायला तयार नाहीये. हे मी तुम्हाला सांगतोय ना, आता तुम्हाला सगळं रिकॉल होत असेल. आणि हे जे रिकॉल आहे ना, हेच सगळ्यात जास्ती महत्वाची गोष्ट आहे. कारण हे रिकॉल झाल्याशिवाय तुम्ही या चुका सोडणार नाही. म्हणून मला तुम्हाला परत सांगायची गरज पडते नाही, ते काही करायची गरजच नाहीये. हे तुम्ही सगळं अनुभवलेलं आहे. माझं म्हणणं फक्त तुम्हाला रिकॉल करून देणे आणि तुम्हाला तुमच्या सक्सेसच्या जवळ नेऊन ठेवणे. कारण शेवटी एकच लक्षात घ्या, की जेव्हा सक्सेस व्हाल ना, तेव्हा कोणते एक्सप्लेनेशन देण्याची गरज पडत नाही आणि जर अपयश आलं तर कोणी एक्सप्लेनेशन ऐकायला तयार नसतं. त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे विजय. आपल्याला पास व्हायचंय, दुसरं काहीही घेणं देणं नाही. बघा, या वर्षीचा पण अधिक आपला एकटेकटा गेलेला आहे, पुढचा अधिक तरी सेलिब्रेट झाला पाहिजे. एक अंगठी आपली आधी सुटलेली आहे, थोडी काळजी करा. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, हे 2 दिवस आधी काय करायचे हा एक प्रश्न पोरांच्या मनामध्ये निर्माण होतो. या 2 दिवसात तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात पहिली गोष्ट शांत व्हा. हे जे 2-4 दिवस आहे याच्यात शांत व्हा. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, मी तुम्हाला लिहूनच देतो वाटल्यास. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय व्हायचंय? शांत राहणे सगळ्यात महत्वाचं आहे. उगाच काही भंपक लोक जे असतात की मी एवढं अटेम्प्ट केलं माझ्या टेस्ट सिरीज एवढा स्कोर आला तेवढा, तुम्ही डोळ्यांनी बघितलाय का? नाही ना, तर तो खोटे आहे. त्याच्याकडे अजिबात जाऊ नका. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. हे बघा, टेन्शन मध्ये काय होतं ना, रात्री झोपच लागत नाही, त्यात गरमी दुनियाभरची. मग अशा वेळेस काय होऊ शकतं ना, तुमच्या झोपेवर परिणाम होईल. झोपेवर परिणाम झाला तर दुसऱ्या दिवशीच्या परफॉर्मन्सवर परिणाम होईल. तर असं होता कामा नये. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा कशाकडे लक्ष द्यायची? झोप. म्हणून मोकार झोपायचा हा पण पार्ट नाही. हा, आपल्याला रात्री बघा, मी लिहून देतोय हा परत परत, रात्री एक 7 ते 8 तासाची झोप घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण दिवसभर फुल स्ट्रेंथ मध्ये राहू. आता काही लोकांचं म्हणणं असतं की पेपरच्या आदल्या दिवशी पिक्चरला वगैरे जायचं. मी तसं काही प्रिस्क्राईब करणार नाही. काय असतं, पिक्चर एक बंद वातावरणात निर्माण केलेलं एक कृत्रिम वातावरण असतं, ज्याच्यामध्ये आपण अडकून राहू शकतो. ही घातक गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याच्या करू नका. पेपर झाल्यावर पिक्चरला जा. आय विल अग्री फॉर दॅट थिंग. पण पेपर व्हायच्या आधी तुम्ही जेवण, हा आणखीन एक महत्वाची गोष्ट, हा जेवण. तुमचं जेवण थोडंसं हेल्दी ठेवा बाळांनो. कारण काय ना, काही फूड पॉइझनिंग झालं, काही जेवणामध्ये आचरट वाचरट आलं, ऍसिडिटी झाली, त्याचाही परिणाम परत पेपरवर होतो. तसं काही करू नका. थोडंसं हेल्दी खा. आणि चौथी गोष्ट, कोणाला गर्लफ्रेंड बिलफ्रेंड असेल तर भांडू नका बरं. कारण आहे ना, आता एकदम क्रिटिकल कंडिशनवर आलेलो आहे आपण. इथून पुढे सासऱ्याला आपल्याला न्यूज द्यायची, चांगली गुड न्यूज द्यायची सासऱ्याला आपल्या, ते भांडण बिंडण कराल. कारण कसं पाहिजे, तुमच्या जनरेशनमध्ये ही गोष्ट फार महत्वाची असते. म्हणून तुम्हाला सांगतोय, काय काय भांडणं बिंडणं करू नका. ताई, तू बी थोडंसं समजून घे आमच्या दादाला, आणि सगळं जरा व्यवस्थित होऊ दे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूवीज वगैरे करू नका. बरं, आता ह्या लास्ट टाइम मध्ये वाचन काय करावं हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आला, की वाचणे ह्या गोष्टीमध्ये मी काय वाचावं. हे बघा, या एंडला आहे ना, काय वाचायचंय हे तुमच्या स्वतःच्या जेनरवर, पर्सनॅलिटीवर ठेवा, आवडीवर ठेवा. पण माझं म्हणणं असेल की जो सब्जेक्ट आपल्याला आवडतो, जो सब्जेक्ट सोपा जातो तो वाचा. आणि 1-2 तासासाठी थोडंसं करंट बघा. एकट्यात जाऊन आठवण्याचे प्रयत्न करू नका. ध्यान धारणा मेडिटेशन म्हणून करा. हे असे प्रश्न आठवण्यासाठी ध्यान धारणा करू नका, घातक राहील. कोणाबरोबरच रिकामं डिस्कशन चावलू नका, डेंजरस आहे. दुसरी गोष्ट, हॉल तिकीट प्रिंट करा. आता हॉल तिकीट्स येतीलच, तर हॉल तिकीट प्रिंट करा व्यवस्थित. आपल्या सेंटरला व्हिजिट करून या, की सेंटर कुठे आलेलं आहे, काय आलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या करा.
2 दिवस आधी. उगाचच एक्झामचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही पूर्ण मेहनत केलेली आहे. स्वतःच्या या मेहनतीवर भरोसा ठेवा आणि ही मेहनत तुम्हाला खरा आउटपुट देणार आहे. वेळ आलेली आता. आपण विजयाचा एक जल्लोष साजरा करण्याची. आणि लक्षात ठेवा, प्री सगळ्यात पहिलं दार आहे. जर ते प्रीचं दारच आपण उघडलं नाही तर पुढे मेन्स, बाकी सगळे स्वप्न सगळे अधुरे राहतील. त्याच्यामुळे आपल्याला ही प्री पास करणं खूप गरजेचं आहे. हा आपला पहिला जरी अटेम्प्ट असला तरी शेवटचा अटेम्प्ट असेल, आणि ज्यांचा जर पुढचा काही अटेम्प्ट असेल, दुसरा, तिसरा, चौथा, तर तुमचा हा शेवटचाच अटेम्प्ट असला पाहिजे. घाबरू नका. किती काही झालं तरी घाबरायचं नाही. का घाबरायचं नाहीये? कारण तुमच्या सोबत इतर कोणी असो नसो, पण लक्ष करिअर अकॅडमी नेहमी राहील. आपली जी कंबाईनची इंटिग्रेटेड बॅच आहे ती आपण लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर आपण आपली राज्यसेवेची बॅच सुद्धा लॉन्च केली. राज्यसेवेच्या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत, पर्सनल काउन्सिलिंग, मेंटरिंग आमच्याकडे असणार आहे. 12 महिन्याचे मॅगझिन्स तुम्हाला मिळणार आहे, टेस्ट सिरीज मिळणार आहे. आपलं ऍप लक्ष करिअर अकॅडमी प्ले स्टोअरवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्यामध्ये 1-2 लेक्चर्स आपण ठेवलेले आहेत, ते तुम्ही फ्री बघू शकता. त्यामध्ये स्ट्रॅटेजी असेल, सगळं काही असेल. यामध्ये राज्यसेवेचे तुम्हाला जवळपास 630 2 तासाचे लेक्चर्स आम्ही देणार आहोत. आणि त्याचबरोबर कंबाईनची जर बॅच असेल तर याच्यामध्ये 390 लेक्चर तुम्हाला देणार आहे. मराठी, इंग्लिश असेल, मॅथ्स, रिझनिंग असेल, सगळे विषय जीएसचे असेल, अगदी बेसिक पासून तुमची तयारी करून घेणार आहे. त्यामुळे आता घाबरायचं नाही, आता थांबायचं सुद्धा नाही. आता फक्त यशाकडे घौडदौड करायची. कोणाबरोबर? लक्ष करिअर अकॅडमी बरोबर. आता लाईव्ह सुद्धा आहे, रेकॉर्डेड सुद्धा आहे आणि ऑफलाईन सुद्धा आहे. एकच नाव गाजलं पाहिजे, तुमच्या यशाचं आणि लक्ष करिअर अकॅडमीचं. तर अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर हे काही QR कोड सुद्धा आहेत. हेही तुम्हाला मदत करू शकतात आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी, किंवा टेलिग्राम चॅनल किंवा इंस्टाग्रामवर. ओके, तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा युट्यूबवर. मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मी देणार आहे. ओके, चालेल. मग या प्रीचा पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊन आपण पुन्हा मेन्सची तयारी कशी करायची याच्यासाठी नक्की भेटू. थँक्यू ऑल ऑफ यू.